नवी मुंबई के बढ़ते विकास के साथ अब नवी मुंबई पुलिस के सामने बढ़ते अपराध और ड्रग्स पेडलर्स को काबू करने की बढ़ती चुनौतियों का सामना करते हुए आज नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे के नेतृत्व में सिवड़ी बेलापुर में वार्षिक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। बता दें कि साल 2023 में 6,653 क्राइम केस दर्ज हुए, जबकि 4,893 अर्थात 74% डिटेक्ट किए गए, जबकि 2024 में कुल 7,369 केसों को दर्ज किया गया। इसमें से नवी मुंबई पुलिस ने 5,677 मामलों का पर्दाफाश किया और डिटेक्शन रेट 3% के इजाफे के साथ 77% दर्ज किया गया। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने कहा कि फाइनेंशियल क्राइम की बढ़ती वारदात को देखते हुए नवी मुंबई पुलिस द्वारा फाइनेंशियल इंटेलिजेंस यूनिट की स्थापना के बाद नवी मुंबई पुलिस ने कई ऑफिसेस और कमर्शियल स्पेसेस के हॉटस्पॉट आयडेंटिफाई किए हैं। जर बघितलं असेल तर गेल्या वर्षभरात FIU ची स्थापना झाल्यानंतर आपण असे नवी मुंबईतले सर्व हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत। काही मोठे मोठे प्लाझाज आहेत, ऑफिसचे स्पेसेस आहेत, ज्या ठिकाणी सातत्याने ही अशा स्वरूपाची फसवणूक करणारी लोक ऑफिस स्पेसेस भाड्याने घेतात, महिना 2 महिना 4 महिना चालवतात आणि अनेक लोकांना लुबाळून चालले जातात। तर अशा ऑफिस स्पेसेस आणि जे कमर्शियल स्पेसेस आहेत त्यांचा आपण मॅपिंग केलेलं आहे आणि आपली FIU पोलीस स्टेशन्सच्या माध्यमातून सुद्धा आपण सातत्याने त्या ठिकाणी गस्त घालत असतो। आपलं बेसिक ड्युटी आपण अशा स्वरूपाची करत असतो की त्यांची जी योजना आहे ही सरकारी किंवा जे नॅचरल मार्केट ड्रिव्हन फोर्सेस आहेत त्याच्या घरात बसून काम करत आहे की नाहीये, कारण त्याच्यातल्या काही जेन्युइन पण स्कीम्स असतात, तर त्याचा बलाबल ते अप्रोप्रिएटली असेस करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर मार्केट रेट पेक्षा अवाढव्य असा काहीतरी प्रॉमिसेस रिटर्न्स ते जर करत असतील आहेत तर त्याच्यावर आपण काही केसेस करतो आणि प्रिव्हेंट सुद्धा करतो। आपल्या काही चौकशा सुरू झाल्याबरोबर काही लोक गायब सुद्धा झालेले आहेत, काही लोकांना आपण ट्रेस केलं कारण त्या लोकांचा काही इथे नामोनिशाणच असायचा नाही। तर ही एक सातत्यपूर्ण प्रोसेस आहे आणि आपण जर अवेअरनेसचे प्रोग्राम जर बघितले असतील तर आपला विषय तोच आहे की लोकांनी मुळात फसू नये ह्याकरताच आपण मोठ्या प्रमाणात अवेअरनेसचे उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत, कारण लोक अनफॉर्च्युनेटली बळी पडतात, कोणीतरी जास्त रेट ऑफ रिटर्न प्रॉमिस करतं त्याला। तर आमचं नागरिकांना सुद्धा सातत्याने हीच अपील असते की मार्केट रेट पेक्षा खूप जास्त जर कोणी प्रॉमिस करत असेल कुठल्याही कारणास्तव तर कृपया करून त्याला बळी पडू नका। आणि आमची हेल्पलाईन आहे 8828112112 या नंबरवर प्लीज हेल्पलाइन वर फोन करून आम्हाला कळवा। वहीं उन्होंने आगे कहा कि साइबर अपराध की बढ़ती संख्या को देखते हुए उस पर नकेल कसने का काम किया गया है। तर सायबर क्राईम हा फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित विषय नसून हा पूर्ण देशभरातला विषय आहे आणि आपण प्रांजळपणे या ठिकाणी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या पत्रकार बंधू भगिनींना सुद्धा आपण ह्या माध्यमातूनच ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या मार्फतीने नागरिकांना सुद्धा आम्ही अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय की ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे हे बळी न पडता त्याच्या संदर्भातले अवेअरनेस व्हिडिओज आम्ही मल्टिपल सोशल मीडियाचे चॅनेल्स जे आहेत या मार्फतीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। शासन सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीजच्या मार्फतीने आपण DOT वर पण आपण जर आता बरेचसे कॉलर ट्यून्स बघितले तर आपल्याला फसवणूक होऊ नये यासाठीचे अवेअरनेस आपल्याला कॉलर ट्यून्स असतात किंवा मेसेजेस येत असतात वेगवेगळ्या बँकांकडून, इन्शुरन्स कंपन्यांकडून किंवा DOT कडून। तसं नवी मुंबई सुद्धा पोलीस सुद्धा प्रयत्न करताय की मुळात आपण बळीच पडू नये यासाठी आपण काय काय उपाययोजना कराव्यात, तर त्याचा सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय। मिलिंद भारंबे ने कहा कि दोष सिद्ध करने के प्रमाण में भी 2023 के मुकाबले में इजाफा देखने को मिला है, जो पुलिस की डेडिकेशन और गुड इन्वेस्टिगेशन का परिणाम है। कन्व्हिक्शन हा एक अत्यंत महत्वाचा पॅरामीटर आहे ज्याने आपण पोलिसिंगच्या सर्व्हिसेसचा दर्जा आखू शकतो। आपण हे जे कोर पोलिसिंग आहे
गुन्ह्याचं दाखल करणे, गुन्ह्याचा दर्जेदार तपास करणे, यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. जसं नेल्सन सिस्टम प्रमाणे आपण तपासांचं वाटप करत असतो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना. एका अधिकाऱ्याला महिन्याभरात फक्त एकच तपास देण्यात येईल अशा स्वरूपाचं, जेणेकरून त्याला भरपूर वेळ मिळेल आहे. त्याला दिलेल्या तपासाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आय बाईक किंवा इन्व्हेस्टिगेशन व्हॅन्स आता नवीन BNSS प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. तर त्याचा सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन म्हणून त्याचा सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी जे महत्वाचे दुवे असतात ते कलेक्ट करण्यासाठी त्याचा वापर होतो. आपण यथार्थ जी आपली कार्यप्रणाली आहे त्याचाही वापर करतो, जेणेकरून हे संपूर्ण पंचनामे किंवा स्टेटमेंट्स जे आहेत साक्षीदारांचे ते आपण रेकॉर्ड करून घेतो, जेणेकरून त्याच्यामध्ये होस्टिलिटी होणार नाही. प्लस आपण आता एव्हिडन्स डिस्पॅच व्हेकल आपल्या नवी मुंबईमध्ये सुरू केलेली आहे. एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आपल्या इथे सुरू केलेलं आहे, जेणेकरून हे जितके महत्वाचे दुवे आपण गोळा करतो तपासामध्ये हे सर्व त्या ठिकाणी सुरक्षित राहावेत. आणि सरतेशेवटी ज्या वेळेला केस बोर्डावर येते त्यावेळेला एक रुजवात करावी, एक त्याच्यासाठी आपण ई समन्स ही कार्यप्रणाली सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी आपण साक्षीदारांची व्यवस्थित व्यवस्था करतो, त्यांना त्यांच्या एव्हिडन्सला उजाळा देतो, या सर्व गोष्टी, आणि त्याचा पाठपुरावा करतो. किती साक्षीदारांना बोलवण्यात आलं, किती साक्षीदार हजर राहिलेत. तर हा जो पाठपुरावा सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या इथे करतोय, कदाचित त्याच्यामुळे आणि जो दर्जेदार तपास होतोय आणि ह्या सर्वांमुळे आपलं हे कन्विक्शनचं पर्सेंटेज वाढलं असावं. वही 2024 का साल नवी मुंबई नारकोटिक डिपार्टमेंट के नाम रहा, जहां 6 मेजर रेड्स में नारकोटिक डिपार्टमेंट के माध्यम से 1200 अफ्रीकन लोगों को गिरफ्तार किया गया. गेल्या 2 वर्षभरात जवळजवळ 6 मेजर रेड झालेले आहेत. आपण बघितलं की आपण जे नॉर्मल आता जे बघतो आहे सर्वसामान्य एरियामध्ये जर आपण फिरलात तर आफ्रिकन नॅशनल्स जी आहेत, जी इथे दुसऱ्या विजावर दुसऱ्या पर्पजसाठी आलेले, बिझनेसवर किंवा एज्युकेशनसाठी किंवा मेडिकलसाठी किंवा टुरिस्टसाठी जे आलेले आहेत, ते अनफॉर्च्युनेटली त्याच्यातले बरेच लोक हे नार्कोटिक्स ट्रेडमध्ये इंडल्ज करत आहेत. आणि ह्या लोकांचा सुळसुळाट नवी मुंबईमध्ये पण होता. गेल्या 2 वर्षभरामध्ये 6 मेजर रेड्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघाल स्टॅटिस्टिक्स पण आता शेअर केलं, जवळजवळ 1200 ह्या आफ्रिकन नॅशनल्सला आपण देशाबाहेर घालवलेले आहेत. त्याच्यातले बरेचसे अरेस्ट केलेले आहेत जे अजूनही जेलमध्ये आहेत, आणि इतर जवळजवळ 1100-1200 लोकांना आपण देशाबाहेर घालवलेलं आहे. त्यांचे बायोमेट्रिक्स घेतलेले आहेत, जेणेकरून ते परत देशामध्ये आपल्या येऊ नये ह्यासाठी. ह्या 1200 लोकांव्यतिरिक्त इतर जे आफ्रिकन नॅशनल्स आपल्या परिसरामध्ये राहत होते ते सर्व या ठिकाणावरून स्थलांतरित झालेले आहेत. आपला प्रयत्न आहे की ह्या आता जितकेही 150च्या जवळपास आफ्रिकन नॅशनल्स आता नवी मुंबईमध्ये आयुक्तालयाच्या परिसरामध्ये राहतात, यांना आपण यांचं मॅपिंग केलेलं आहे आणि सातत्याने आपण चेक करत असतो यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही आणि यांचं आचरण आणि इंटेलिजेंस जो है अप्रोप्रिएट है. मिलिंद भारंबे ने आगे कहा कि नवी मुंबई पुलिस ने ड्रिंक एंड ड्राइव केस को बेहद ही प्रभावी रूप से चलाया, जिसका असर 2024 में दिखाई दिया. ड्रिंकिंग जे आहे हे आपण प्रिव्हेंट करू शकत नाही. आपला पर्पज हा आहे की ड्रिंकिंग जर आपण केलेलं आहे, जर आपण दारूच्या अंमलाखाली आहात तर आपण कृपया करून गाडी चालवू नये, जेणेकरून आपला स्वतःचा जीव धोक्यात होणार नाही आणि इतर जे रोड युजर्स आहेत त्यांचा जीव सुद्धा धोक्यात जाणार नाही. आणि याचं इफेक्टिव्ह अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपला ट्रॅफिक पोलीस हे सातत्याने कार्यरत असतं. आणि आपण जर बघितलं तर ड्रंक अँड ड्राईव्ह बद्दल सुद्धा आपण खूप केसेस केलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत हे प्रबोधन सुद्धा करत असतो आणि एन्फोर्समेंट सुद्धा करत असतो, जेणेकरून कोणीही दारूच्या अंमलाखाली गाड़ी चालू होना. बता दें कि पिछले साल नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने बढ़ते क्राइम को टैकल करने के लिए डायल 112 जागरूक नवी मुंबई अभियान के साथ ही सागरी सुरक्षा हेल्पलाइन नंबर भी निकाला था और अपनी इसी मुहिम के तहत सकारात्मक असर 2024 में दिखाई दिया.
सागरी सुरक्षा ही आपल्यासाठी खूप अहम आहे. आपला मुंबईला लागून असलेला परिसर आहे नवी मुंबई, आणि मागे सुद्धा बरेचसे थ्रेट परसेप्शन्स आपल्या नवी मुंबई किंवा आपल्या महाराष्ट्राच्या विशेष करून उत्तर साईडच्या कोस्टल एरियाजमध्ये आपल्याला थ्रेट परसेप्शन्स ही प्राप्त झालेले आहेत. आणि त्याप्रमाणे आपला सातत्याने प्रयत्न असतो की आपल्या कोस्टल एरियाजमध्ये आपली पॅट्रोलिंग, आपली जी मुवमेंट्स आहेत त्या सातत्याने आपण टिपत राहतो. जेटीज आणि जे महत्वाचे लँडिंग पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आपलं पोलीस प्रेझेन्स असतो. जे कोस्टल एरियाज आहेत तिथे कुठली संशयास्पद मुवमेंट आहे का त्यासाठी आपण एक मोठा कार्यक्रम पण घेतला. दॅट वॉज जस्ट टू रेकग्नाइज जे कोळी बांधव आणि जे कोस्टल परिसरामधले राहणारे जे नागरिक आहेत, जे पोलिसांना सातत्याने मदत करत असतात आणि जे आम्ही त्यांना आमचे आईज आणि इयर्स म्हणतो, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न असतो की आम्ही तिथे कुठल्याही स्वरूपाची जर संशयास्पद मुवमेंट असेल मनुष्याची, माणसांची किंवा व्हेइकल्सची, तर ती आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचावी, जेणेकरून आम्ही त्याच्यावर अप्रोप्रिएट कारवाई करू शकतो. ओव्हरऑल आम्ही सजग आहोत आणि या ठिकाणी जे महत्वाचे लँडिंग पॉइंट्स आहेत तिथे शासन स्तरावर सुद्धा अधिक प्रमाणात सीसीटीव्ही सर्वेलन्स आणि काही चौक्या, निवारे हे स्ट्रॉन्ग पद्धतीने एस्टॅब्लिश करण्याचा सुद्धा प्रोसेस आता सुरू आहे. मिलिंद भारंबे ने कहा कि नवी मुंबई के बढ़ते विकास के चलते अपराध और अपराधियों को सक्षम तरीके से टैकल करने के लिए नए पुलिस स्टेशन और जोनल स्तर पर नए डीसीपी ऑफिस का प्रस्ताव राज्य सरकार के पास मंजूरी के लिए भेजा गया है. आपल्या एक्झिस्टिंग 21 पोलीस स्टेशन्स मध्येच काही नवीन पोलीस स्टेशन्सचा प्रस्ताव पाठवलेला आहे. समहाऊ तो मागे पुढे क्वेरीज वर जातोय, पण वी विल टेक इट फॉरवर्ड अगेन. त्याच्यामध्ये काही नवीन पोलीस स्टेशन सुद्धा आणि डीसीपी, एक नवीन झोनल डीसीपीचा सुद्धा प्रस्ताव आहे. वी विल पुश थ्रू दैट अगेन. उन्होंने बांग्लादेशियों पर कार्रवाई का जिक्र करते हुए कहा कि नवी मुंबई पुलिस इस दिशा में सख्त है और कठोर कदम उठाने में भी नहीं हिचकिचाएगी. जसं आफ्रिकन नॅशनल्स ही रेशियली आपल्यापासून भिन्न असल्यामुळे ते पटकन आयडेंटिफाय होऊ शकतात, तसे बांगलादेशी आपल्या रेशियली सिमिलर असल्यामुळे आयडेंटिफाय करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं सर्वसामान्य घरमालकांना सुद्धा. तरी सुद्धा आपला प्रयत्न आहे की जितकेही इल्लीगल पद्धतीने बांगलादेशी आपल्या नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिसरामध्ये राहत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मोस्टली मिनियल कामं, जसं लोडिंग अनलोडिंगचं किंवा लेबर वर्क किंवा डोमेस्टिक वर्क अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये किंवा हॉकिंगच्या व्यवसायामध्ये ही लोक आपल्याला गुंतलेली दिसतात. तर त्या ठिकाणी पण त्यांना आपण आयडेंटिफाय करणे, आता जवळजवळ गेल्या महिन्याभरामध्ये 1200-1250 लोकांना आपण चेक करून झालेला आहे आणि त्यातले जवळजवळ 125 ते 150 लोकांना आपण अरेस्ट केलेलं आहे. 1250 पैकी 150 लोकांना अरेस्ट केलेलं आहे फॉर बिकॉज दे डिडंट हॅव एनी डॉक्युमेंट्स आणि दे वर सर्टनली बांगलादेशीज. तर त्यांना आपण अरेस्ट केलेलं आहे. या व्यतिरिक्त जवळजवळ 450 लोकांना त्यांचे डॉक्युमेंट्स जे त्यांनी सबमिट केले ते संशयास्पद असल्यामुळे मोस्टली हे लोक डॉक्युमेंट्स ही पश्चिम बंगालची कुठल्या तरी मालदा किंवा नॉर्थ 24 परगणा, साऊथ 24 परगणा असे कुठल्या तरी जिल्ह्यांमधले दाखवतात. तर तिथे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवलेला, आपण तिथे टीम सुद्धा आता पाठवणार आहोत आणि त्यांचे ते व्हेरिफिकेशन्स लवकरात लवकर करून घेणार. जर तसे कुठलेही डॉक्युमेंट्स जर खोटे निष्पन्न झाले तर आपण त्यांना सुद्धा आपण अरेस्ट करणार आहोत. आपला मानस हाच आहे की नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिसरामध्ये असे कुठल्याही प्रकारचे इल्लीगल इमिग्रेंट्स यांनी राहू नये. वहीं नवी मुंबई ड्रग्स फ्री फॉरएवर वृद्धवाक्य को दोहराते हुए उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई के यंगस्टर्स ड्रग्स और नशीले पदार्थों का सेवन न करें, उनके संपर्क में न आए. इसीलिए न केवल प्रभावी एक्शन बल्कि स्कूल और कॉलेज के व्यवस्थापन को विशेष एडवाइजरी भी नवी मुंबई पुलिस आयुक्तालय द्वारा जारी की गई है. सर्व शाळा कॉलेजेसच्या प्रिन्सिपल्सला आणि तिथल्या फिजिकल एज्युकेशन टीचर्स आणि यांना सुद्धा आपण आपल्या ग्रुपमध्ये घेतलेला आहे.
आम्ही सातत्याने अनॉनिमिटीच्या धर्तीवर त्यांना रिक्वेस्ट करत असतो, विनंती करत असतो. आमच्या ज्या कारवाया सुरू असतातच, पण त्यांनाही आम्ही अपील करत असतो की आपल्याला जर आपल्या शाळेच्या आजूबाजूला कुठल्या टपरीवर किंवा कुठल्या व्यक्तीद्वारे कुठल्याही स्वरूपाचं नार्कोटिक्स किंवा इवन गुटखा, टबॅको, कॉटपाच्या ज्या अंतर्गत विषय येतात, त्या संदर्भातले काही विषय जर असतील, आपल्याला जर तसे निदर्शनास आले तर ते कृपया करून आम्हाला कळवावं, जेणेकरून सेंट्रली सुद्धा वी कॅन फोर्स आवर पोलीस स्टेशन्स टू टेक ऍक्शन ऑन. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.